नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय, कारण ठाकरेंच्या शिवसेनेचे नवनियुक्त महानगर प्रमुख मामा राजवाडे हे भाजपच्या वाटेवरती असल्याची चर्चा आहे। महानगर प्रमुख पदावरनं विलास शिंदेंनी 4 दिवसांपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता। त्यानंतर मामा राजवाडेंना हे पद देण्यात आलं होतं। ते आजच भाजप प्रवेश करण्याची शक्यता आहे आणि या प्रवेशाबद्दल कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे। त्यांच्यासह माजी नगरसेवक सीमा ताजणे, प्रशांत दिवे, कमलेश बोडकेही भाजपमध्ये आजच प्रवेश करणार आहेत। शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल आणि त्यांचे चिरंजीव शंभू बागुल यांचाही आज भाजपमध्ये प्रवेश होणार आहे। रात्री उशिरापर्यंत या संदर्भात मुंबईत खलबत सुरू होती, त्यात आजच पक्षप्रवेशाचा निर्णय घेण्यात आला। सुनील बागुल, मामा राजवाडे यांच्यावरती मारहाणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। सुनील बागुल यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या बागुल आणि राजवाडे यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला। तर भाजपच्या वाट्यावरती कोण कोण आहे याच्यावरती एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। मामा राजवाडे हे आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे। तसंच कमलेश बोडके शिवसेना ठाकरे गटाचे, सुनील बागुल, शंभू बागुल हे पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे गणेश गीते आज भाजपत प्रवेश करणार आहेत। तसंच शिवसेना ठाकरे गटाचे प्रशांत दिवे आणि सीमा ताजणे या सुद्धा भाजपत प्रवेश करणार आहेत।